थंडीची चाहूल लागलेली आहे आणि बाजारात आवळे मुबलक प्रमाणात मिळायला लागले, कारण थंडीत आवळ्यांचा मोसम असतो, सीझन असतो। इतर वेळेसही आपल्याला आता आजकाल बाजारात आवळे मिळून जातात। तो आपण या आवळ्यांचं सेवन आहे ना भरपूर प्रमाणात थंडीत तरी करायला पाहिजे, कारण ते आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतात। ही जी चटणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना फ्रेंड्स, ती खूपच चटपटीत आहे, 8 दिवस टिकणारी आहे आणि जरी तुम्ही बनवलात आणि खाल्लात तुमच्या जेवणाबरोबर तर 1 चपातीऐवजी तुम्ही 2 खाल, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला, कारण इतकी चटपटीत आहे ना चटणी। सो फ्रेंड्स, ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। फ्रेंड्स, आवळ्याची चटपटीत चटणी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात। सो मी इथे घेतले हे आवळे, हे मी गावावरून आणलेले आहेत। तुम्ही गावच्या व्हिडिओजमध्ये पाहिलंच असेल, आमच्याकडे आवळ्याचं झाड आहे गावाला। सो हे ते आवळे छोटे गावठी आवळे, तुम्ही जे बाजारामध्ये मोठे आवळे मिळतात तेही घेऊ शकता। सो आता पाहूयात मी काय काय साहित्य घेतले हे चटणी बनवण्यासाठी। सो इथे मी घेतली ही मूठभर कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर कढीपत्ता घेतलेला आहे। फ्रेंड्स, कढीपत्ता असा खाल्ला जात नाही, कढीपत्ता सगळ्यांनी खाल्ला पाहिजे, कारण त्याचे भरपूर उपयोग आहेत कढीपत्त्याचे आपल्या तब्येतीसाठी, शरीरासाठी। सो मोस्टली तो आपण जेव्हा फोडणी करतो कढीपत्त्याची तेव्हा तो काढून टाकला जातो, तो खाल्ला जात नाही, त्याच्यामुळे आवर्जून तो चटणीमध्ये त्याचा वापर आपण केला पाहिजे। सो मूठभर कढीपत्त्याची पानं, आल्याचा 1 इंच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा तिखट लागतं तेवढा तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि हे असे आवळ्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। सो आता पाहूयात मसाल्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते। सो इथे 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत। हे आपल्याला फक्त सुखे असेच भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ही जी डाळ मिळते चण्याची रोस्टेड, ती घेतलेली आहे 2 चमचे आणि इथे 1 चमचा गूळ घेतलेला आहे। तुम्ही साखरही वापरू शकता, कारण आपल्याला थोडीशी गोड तिखट चटपटीत अशी चटणी बनवायची आहे। सो गूळ घेतलेला आहे मी, गुळाची पावडर आणि चवीनुसार मीठ। तर चला पाहूयात ही चटणी कशी बनवायची ती। हा तडका पॅन मी ठेवून घेतलेला आहे, तो गरम झाला की हे जे आपले जिरं, बडीशेप आणि धने आहेत ना, ते सगळे आपल्याला स्लो ह्याच्यावरती भाजून घ्यायचे। काही तेल वगैरे ऍड नाही करायचे आपल्याला, डायरेक्टली असे सुखेच भाजून घ्यायचे, स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे। जोपर्यंत ह्या मसाल्यांचा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। बघा आता आपले हे धने, जिरे, बडीशेप मस्त भाजलेले आहे, छान असा सुगंध सुटला आहे तिन्ही जिन्नसांचा। सो आता आपण हे काढून घेणार आहोत। फ्रेंड्स, चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो। पूर्वी काय व्हायचं ना, शाळेजवळ चिंचा, कैरी विकणाऱ्यांकडे आवळा हा आवर्जून असायचा, त्यामुळे शाळेतील मुलं हमखास आवळा खायचे। परंतु ना आता ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे। खरं तर आवळा आहे ना प्रत्येकाने खाल्ला पाहिजे, त्याचं सेवन केलं पाहिजे, त्याचे भरपूर फायदे आहेत आपल्यासाठी। सो प्रत्येकाने त्याचं सेवन केलं पाहिजे। सो हे बघा, कढीपत्ता ॲड केला, त्याच्यानंतर जे आवळ्याचे तुकडे ते ॲड केलेले आहेत, या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या ॲड करणार आहे मी, पुदिन्याची पानं जी आहेत ती ॲड करूयात। आवळ्याचे अनेक फायदे आहेत फ्रेंड्स। ही बघा आता कोथिंबीर सुद्धा ॲड केली आणि ज्या या मिरच्या आहेत त्या सुद्धा मी ॲड करणार आहे। केस गळतीच्या तक्रारी असतील ना तर त्याही कमी होऊन जातात जर आपण रोज आवळ्याचं सेवन केलं तर। मोस्टली दूरच होतात, म्हणून रोज सगळ्यांनी आवळ्याचं सेवन हमखास तर थंडीच्या मोसमात सीझनमध्ये आवळा खाल्लाच गेला पाहिजे, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। सो आता हे आपण जे भाजलेला मसाला आहे, धने, जिरे, बडीशेप, ते ॲड करणार आहे। ज्यांना पित्ताचा त्रास आहे ना फ्रेंड्स, त्यांनी तर सकाळी मोर आवळा खाल्ल्यास खूप फायदेशीर ठरतं। हे बघा, आता ही चण्याची डाळ आपण ॲड करूया। आम्लपित्त, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता यावर तर आवळा जो आहे ना त्याचं म्हणजे अत्यंत उपयोगी, गुणकारी आहे। नियमित आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याचा रस घेतल्यास शरीरातील रक्तभिसरणाचे कार्य जे आहे ना ते सुरळीत होते। सो त्यामुळे फ्रेंड्स सगळ्यांनी आवळ्याचं सेवन केलं पाहिजे। सो हे बघा, जे आपण च्यवनप्राश खातो ना त्याच्यातही आवळा असतो। सो आता हे जे गूळ आहे, 2 मी टाकून घेणार आहे आणि आता आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ। 1 चमचा गूळ ॲड केला, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा मिरची, 1 चमचा आवळा, 1 चमचा कोथिंबीर, 1 चमचा पुदिना, 1 चमचा
फ्रेंड्स, आता आपण ही चटणी वाटून घेणार आहोत, पण अशी एकदम बारीक नाही करायची, पल्स मोडवरती आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं, जाडसरच ठेवायची आहे, जास्त पेस्ट करायची नाही। सो फ्रेंड्स, ही बघा आपली अशी ही जाडसर वाटलेली चटणी रेडी झालेली आहे। सो आता मी ह्याच्यात ही काढून घेणार आहे। नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल। फ्रेंड्स, आता आपण इथे फोडणी करून घेणार आहोत चटणीमध्ये ॲड करण्यासाठी। सो इथे 2 चमचे तीळ घेतलेत, ते ॲड करते आणि 1 चमचा जिरे। छान अशी तडतडू द्यायचं आहे आपल्याला हे, आणि मग आपण चटणीमध्ये ते आपली फोडणी तयार झाली। आता आपण ही चटणीमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। फ्रेंड्स, आपली ही चटणी तयार झालेली आहे। नक्की बनवून बघा, नक्की ट्राय करा, तुम्हा सगळ्यांना आवडेल। लहान मुलंही आवडीने खातील अशी ही चटणी आहे। चटपटीत लागणारी आंबट, तुरट आणि गोड अशी ही चटपटीत आवळ्याची चटणी। सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला आजची ही चटपटीत 8 दिवस टिकणारी आवळ्याच्या चटणीची रेसिपी, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह। तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर।